दिल्लीमध्ये लोकसभेच्या 7 जागांसाठी उद्या म्हणजेच 25 तारखेला मतदान होणार आहे। राजधानी दिल्लीतल्या 7 जागा आपल्याकडेच याव्यात यासाठी भाजपने चंग बांधलाय। तर त्याचवेळी दुसरीकडे आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी करत इथं भाजपला टक्कर द्यायचं ठरवलंय। मात्र उत्तर पूर्व दिल्लीतल्या मतदारसंघाकडे देशाचं विशेष लक्ष लागलंय। त्याची कारणं काय आणि तिथली समीकरणं काय आहेत जाणून घेऊया या रिपोर्टमधून। उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघाकडे देशाचं लक्ष। स्वतः मोदींनी केला मनोज तिवारींचा प्रचार। कन्हैया कुमारसाठी राहुल गांधी मैदानात। आपचे केजरीवालही कन्हैयांसाठी सरसावले। महाराष्ट्रातून फडणवीसही तिवारींसाठी दिल्ली। देशातल्या महत्त्वाच्या लढतींसारखीच दिल्लीतल्या उत्तर पूर्व लोकसभेची जागा आता प्रतिष्ठेची झाली आहे। कारण भाजपाकडून भोजपुरी कलाकार आणि मागच्या 2 टर्मचे खासदार मनोज तिवारींसाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत प्रचार सभा घेतली। तर त्याचवेळी काँग्रेसकडून कन्हैया कुमारनं शड्डू ठोकलाय। त्याच्यासाठी राहुल गांधी आणि आपचे अरविंद केजरीवाल मैदानात उतरले। त्यामुळे या लोकसभेच्या जागेकडे देशाचं लक्ष लागलंय। राहुल गांधींनी निवडलेल्या उमेदवारांपैकी कन्हैया कुमार हा एक आहे। 2019 मध्ये कन्हैया कुमार सीपीआयच्या तिकिटावर बेगुसरायमधून लोकसभा लढला। दिल्लीतल्या JNU विद्यापीठामध्ये त्यानं छात्र संघटनेच्या अध्यक्षपदीही काम पाहिलंय। त्यावेळी झालेल्या वादविवादांमुळे कन्हैया कुमार प्रकाश झोतात आला होता। इंडिया आघाडीत असलेल्या काँग्रेस आणि आपनं दिल्लीच्या निवडणुकीत मैत्री केली आहे। दिल्लीतल्या 7 जागांपैकी आम आदमी पक्ष 4 तर काँग्रेस 3 जागांसाठी निवडणूक लढवत आहे। त्यामुळे आता कन्हैयासाठी आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवालही मदत करताना दिसत आहेत। यंदाच्या निवडणुकीत भाजपनं दिल्लीतल्या 7 पैकी 6 खासदारांची तिकीटं कापली। मात्र मनोज तिवारींचं तिकीट न कापता त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे। 2019 मध्ये याच मतदारसंघातून मनोज तिवारींनी काँग्रेसच्या शीला दीक्षित यांचा पराभव केला होता। तर 2014 मध्ये त्यांनी आपच्या आनंद कुमार यांचा पराभव केला होता। त्यामुळे हा मतदारसंघ मनोज तिवारी आणि पर्यायानं भाजपासाठी महत्त्वाचा मानला जातोय। भाजप सतत 2 निवडणुकांमध्ये उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात विजयी झालाय। 2009 मध्ये मात्र काँग्रेसनं बाजी मारली होती। या मतदारसंघात पूर्वांचल भागातल्या मतदारांचं प्रमाण जास्त आहे। पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम बिहारातला पूर्वांचल, त्यामुळेच दोन्ही पक्षांचे तिथे भोजपुरी उमेदवार आहेत। 2011च्या जनगणनेनुसार मुस्लिम लोकसंख्येचं प्रमाण 29.34% आहे। मतदारसंघात मुस्लिम मतदारांचं प्रमाण 20.7% आहे। दिल्लीतला मुस्लिम मतदार सर्वाधिक असलेला हा मतदारसंघ आहे। भाजपकडून वोट जिहाद आणि तुष्टीकरणाचा मुद्दा कळीचा ठरतोय। फडणवीसांच्याही प्रचार रॅलीसोबत सभाही झाल्या। काँग्रेस आपकडून सामाजिक सौहार्द आणि सामान्यांच्या विकासावर भर दिला जातोय। संविधानाच्या रक्षणाचा मुद्दाही प्रचारात महत्त्वाचा ठरतोय। साथियों, इस बार का चुनाव संतुष्टिकरण और तुष्टीकरण के बीच हो रहा है। बीजेपी एनडीए का पूरा प्रयास अपनी मेहनत से देशवासियों को संतुष्ट करने का है। वहीं इंडी आघाड़ी वाले अपनी साजिशों से अपने वोट बैंक के तुष्टीकरण में लगे हैं। विशेषतः या सीटवर तर मनोज तिवारी जी आहेत आणि या सीटवरची जी लढाई आहे ती देशभक्त विरुद्ध तुकडे तुकडे गँग आहे। त्यामुळे लोकांचा उत्साह इथे अधिक आहे। मोदीजींना लोक निवडून देऊ इच्छितात। दिल्लीच्या 7ही जागा मोदीजींना लोक देणार आहेत। मोदीजींसोबत जाणार 7ही जागा मोदीजींनाच मिळणार, भाजपला मिळणार। एकंदरीतच दिल्लीतल्या 7 जागांपैकी हा एक मतदारसंघ एकाच वेळी सर्वच पक्षांचे मोठे नेते प्रचारासाठी मैदानात उतरल्यामुळे देशासाठी लक्षवेधी लढतीचा ठरलाय। मतदान करताना दिल्लीकर विधानसभेला देतात तसाच कौल यावेळी लोकसभेला देणार का? त्यातही पूर्वोत्तरातील 2 उमेदवार दिल्लीत भिडत असताना मतदार कोणाला साथ देतील? मनोज तिवारींना की कन्हैया कुमारांना? भाजपचा सुनियोजित प्रचार बाजी मारणार की आपची झाडू काँग्रेसच्या हाताखाली मैदान साफ करणार?
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ध्रुवीकरण राजकारणाचं मॅजिक चालणार की मोहब्बत की दुकानात मतदारांची गर्दी होणार याचाही कौल या मतदारसंघातील निकालातून लागणार आहे. त्यामुळे दिल्लीतल्या या एका जागेकडे देशाचं लक्ष वेधलं जाणं स्वाभाविक आहे. शिवाजी काळेसह यामिनी दळवी, पुढारी.